नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली एक धक्कादायक घटना समोर येत आहे। इंदिरानगर जाट तरोडी मधील गल्ली नंबर 2 येथे राहणारा 34 वर्षीय निलेश किरण अंबाडारे याची बार सिग्नल बोरकर नगरच्या नाल्याजवळ 2 16 वर्षीय अल्पवयीन मुलांनी चाकूने वार करून हत्या केली आहे। माहितीनुसार पैशाच्या वादातून झालेल्या या हल्ल्यात निलेशच्या डोळ्यात मिरची फेकून त्याच्या पोटावर व शरीरावर चाकूने हल्ला करून तोंडावर दगडाचे वार केले आहे। पीडित निलेश अंबाडारे ह्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। त्याची बहीण मीनाक्षी राजू कोडे हिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि इमामवाडा पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांद्वारे दिलेल्या माहितीनुसार पीडित निलेश अंबाडारे याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री संध्याकाळी 10:30च्या सुमारास मयत इसम नामे निलेश उर्फ बाळा किरण अंबाडारे वय वर्ष 34 वर्ष याचा निर्घृण खून झाला संदर्भात माहिती मिळाली। आम्ही तात्काळ सदर ठिकाणी गेलो होतो। सदरचा खून हा डोक्यात दगड घालून आणि चाकू या हत्याराद्वारे झालेला होता। त्या अनुषंगाने त्यांच्या बहिणीने तक्रार दिल्यावर आपण गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान 2 अल्पवयीन मुलांचा आणि संबंधित मयत इसमाचा पैशाच्या देवाणघेवाण वाद होता आणि त्या अनुषंगाने बाबा सदर 2 अल्पवयीन मुलांनी सदर मयत इसमाला गाठून त्याच्या डोळ्यात चटणीची पूड टाकून चाकूने मारहाण करून व मोठ्या दगडाने डोक्यावर मारून खून केलेला आहे। सदरबाबतची माहिती प्राप्त होताच सदर दोन्ही अल्पवयीन मुलांना आज ताब्यात घेतलेला आहे आणि बाल न्यायालय यांच्यासमोर हजर केलेला आहे। विधिसंघर्षित बालक जे आहेत त्यांचं पूर्वीचं काही रेकॉर्ड नाही, त्यांच्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी काही नाही। लेकिन मयत इसम हा जो आहे याची गुन्हेगाराची पार्श्वभूमी आहे। त्याच्यावर 10 गुन्हे आपल्या पोलीस स्टेशनकडे दाखल आहेत। मारपिटीच्या गुन्ह्यात, मर्डरच्या गुन्ह्यात सुद्धा तो आरोपी आहे। रिपोर्ट विशाल बांबडवार, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।